वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधिरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचा 15व्या वर्षातील गोड असा सांगताच ते समारंभ संपन्न होतो आहे। या निमित्तानं आपणा सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो। आचार्य श्री नागदेवांच्यापासून आज पावेतो ज्या आचार्यांनी खऱ्या अर्थानं तुमचा आमचा धर्म जे संवर्धित केला त्या सर्व ज्ञान परंपरेला अभिवादन करतो। आजच्या या ज्ञानपीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांचं शुभचिंतन मार्गदर्शन ते आपल्या अंतःकरणाशी असतं ते दैवाद्य सुखश्री अधिष्ठित आदरणीय आचार्य श्री गुरुजी आणि साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे धर्मविचाराचे आपण सर्व आदरणीय आधारस्तंभ सर्व साधक जे बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला आदरणीय दादा बोलत होते। संतोष दादांनी एकदा माझ्याकडे बघितलं, महिलांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे मी विचार करायला लागलो, म्हटलं दादांनी यावेळेला महिलांना बऱ्यापैकी खुश केलेलं आहे। मला नकळत संतोष दादांनी विचारलं आज उदकाला काय होतं, म्हटलं इतका दूरचा विचार माझ्या मनात कधी आला नाही। माणूस जागा शोधतो। शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचती मने मवाळे चकोर तलगे। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतली फार सुंदर अशी म्हणजे ओवी आहे। श्रोता कसा असला पाहिजे? शरद ऋतूतील अश्विन पौर्णिमेचा चंद्रातून पाझरणाऱ्या चंद्रकळा टिपणारा एखादा चकोर पक्षी जसा असतो तो अमृतकण वेचत असतो। अमृतकण ही दिसणारी गोष्ट नाही आहे, ही अभूतपूर्व असलेली संकल्पना आहे, पण ती वेचण्यासाठी जी तन्मयता लागते ना ही श्रोत्याकडे असावी लागते। मी 15 वर्षाचा हा सर्व वाटचालीचा अनुभव जेव्हा घेतो तेव्हा लक्षात येतं महाराष्ट्रातील कोणत्याही व्यासपीठावर बोलणं सगळ्यात सोपं आहे, पण ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेत बोलताना फार विचार करावा लागतो। ही सगळ्यात मोठी असलेली गोष्ट आहे, कारण इथले असलेला प्रत्येक जो श्रोता आहे तो त्या तन्मयतेनं ऐकत असतो। अंतःकरणाचे कान करून ऐकण्यासाठी लागणारी तन्मयता जी अर्जुनाकडे होती, प्रचंड मोठा जनसमुदायाच्या साक्षात उभं राहून अर्जुन जेव्हा ऐकत होता ते अर्जुनाचे कान इथल्या प्रत्येक वक्त्याला लाभले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। इथे येणारा प्रत्येक म्हणजे प्रबोधक जेव्हा उभा राहत होता मी खालीच बघायचो, चेहऱ्याकडे बघायचं माझं धाडस व्हायचं नाही, कारण त्याचा चेहरा फार बोलका असायचा, कारण त्याचे चेहऱ्याचे जे हावभाव असतात ते सगळ्यात जास्त बोलके असतात। आणि मग लक्षात यायचं की एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये किती तन्मयतेनं श्रीकृष्ण भगवंत निरूपण करत असतील। 40 लाख लोकांची गर्दी आहे, एवढ्या गर्दीतही श्रीकृष्ण भगवंत नेमका विषय सांगत होते आणि अर्जुन मात्र नेमकंच ऐकत होता। जे सांगत होते ते समजत होता आणि समजून बरोबर तिथपर्यंत पोहोचत होता। बऱ्याचदा असं होतं व्याख्याता सांगतो वेगळा विषय, घेणारा मात्र समजतो वेगळाच विषय आणि बाहेर गेल्यानंतर त्याच्यावर वेगळ्याच विषयांची चर्चा सुरुवात होते। हे आपल्याला दिसतं, असं फसगत आपली इथे होते। या व्याख्यानमालेचा संपूर्ण विचार करताना मी समारोपाच्या या वेदीवर उभा आहे, कारण इथून मला पाठीमागे पाहता येत आहे। व्याख्यानमाला जेव्हा सुरुवात झाली ती म्हणजे मदलसेच्या म्हणजे समर्पणातून सुरुवात झाली, म्हणजे मदलसेची समर्पणाची भावना, आणि काल शेवटची व्याख्यात्या आमच्या आदरणीय मीनाताई होत्या, धर्मध्वजापर्यंत येऊन पोहोचल्या। एक समर्पण आणि धर्मध्वज या 2 विषयाचा विचार करताना मी सकाळच्या वेळेला पहाटे देवपूजा करताना वरती जेव्हा आम्ही बसलो तेव्हा नकळत दरवाजाकडे नजर गेली आणि लक्षात आलं पूर्वज शोधायला अन्वयस्थळात जायची गरज नाही, आमचे पूर्वज आपल्या दारावरती आपली वाट पाहत आहेत। मंदिरातून बाहेर जाताना प्रत्येक वेळेला ते आपल्याकडे पाहत आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे शोधता आलं पाहिजे। ते माझ्याकडे काय पाहत आहेत, काय मागत असतील माझ्याकडे,
आणि हा विचार करताना मी लक्षात घेतलं की आपल्याला हा विचाराच इथपर्यंत देता आला पाहिजे. खरं तर जे 5 फोटो आहेत त्या 5ही अधिकरणांवरती बोललं पाहिजे असं मला वाटतं, कारण त्यांची प्रत्येक कृती ही तितकीच बोलकी आहे, त्यांची उक्ती बोलकी आहे, त्यांचं कर्तृत्व बोलकं आहे. मी फार विचार करतो या गोष्टींचा. लक्षात येतो काही माणसं जन्माने मोठी असतात, काही माणसं वंशाने मोठी असतात. माझ्यासारखा सहज म्हणतो आम्ही 96 कुळी मराठी आहोत. काही माणसं वंशाने मोठी असतात. तुम्ही काही परंपरेचा वारसा घेऊन जन्माला आले असतात, काही आडनावांचा. आमचं आडनाव भोसले, म्हणजे ते संचरलंच असतं लगेच माझ्या अंगामध्ये. कारण कसं आहे, ती परंपरेचा वारसा माझ्या अंगामध्ये असतोच असतो. लक्षात घ्या, परंपरेचा वारसा असणं, नावाचा वारसा असणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण कर्तृत्वाचा वारसा ही मात्र त्याहीपेक्षा उजवी असणारी गोष्ट आहे. नावाचा वारसा तो फार काही नाही, तो कुणाच्याही पोटी जन्माला आला की तो अनाहूतपणे मिळतो, पण कर्तृत्वाचा वारसा हा आपल्याला स्वतःला पेलावा लागतो, तो उभारावा लागतो आणि त्या वाटचालीवर चालावं लागतं. मी जेव्हा 5ही फोटोंकडे चिंतन करून पाहत होतो तेव्हा लक्षात आलं प्रत्येक फोटो इतका बोलका होता. त्यातल्या 2 अधिकरणांबद्दल मला आज आवर्जून बोलायचं आहे की ज्यांना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, काहींनी ऐकलेलं आहे आणि मी फार जवळून पाहिलं आहे म्हणून मी इतक्या सलगीनं त्यांच्याबद्दल बोलतो आहे. अगदी 10-15 मिनटाचा जो वेळ आहे मला त्यांच्या गुणांकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे, कारण या प्रत्येकांमध्ये ते गुण आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आपण अभ्यासतो, यद्यदा चरती श्रेष्ठ स्तत्त देवे चितरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. लोक कुणाचं अनुकरण करतात, कुणाचं अनुकरण करतात. लक्षात ठेवा, एखाद्या चित्रपटातलं एखादं गीत तेव्हा सगळ्यात जास्त लोकप्रिय होतं जेव्हा ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. एक संकेत आहे हा, म्हणजे आदरणीय संकेतची सुरुवात इथे दादांनी त्या ह्याच्यातून केलं होतं. हा संकेत झोपडपट्टीत वाजलेलं गाणं हे सगळ्यात लोकप्रिय गाणं असं मानलं जातं. याचं कारण हेच आहे की तुम्ही काय शोधताय, काय घेताय ही गोष्ट अवलंबून असते. तिथे 2 फोटो आहेत, 2 अधिकरण आहेत. म्हणजे आदरणीय औरंगाबादचे अच्युत गोत्राचार्य म्हणजे आचार्य श्री नागराज बाबा, त्यांचा एक फोटो वरती आहे आणि त्याच्याबरोबर शेजारीच त्यांच्या पाठीला पाठ लावून महाराष्ट्राधिकरणं कैवल्यवासी संवत्सरचे बाबा आहेत. 2 अधिकरणं, दोघांना मी फार जवळून पाहिलं, वयाचे 1.5 वर्षापासून पाहिलं. अनेक घटनांमध्ये मी समोरून अनुभवला. आदरणीय आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. खरं तर या प्रत्येकाकडे पाहताना एक एक गुण जेव्हा आपण पाहतो, त्यांचं पाहणं, त्यांचं चालणं, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, किंबहुना त्यांचं बोलणंसुद्धा किती माफक होतं आणि किती आदर्शवत होतं, या सर्व गोष्टींचा मी विचार करतो आणि लक्षात येतं की आपल्याला मंदिरातून बाहेर पडताना या रस्त्याने जायचं आहे, ज्या रस्त्यानं हे अधिकरणं गेलेलं आहे त्याच रस्त्याने जायचं आहे. मग त्या रस्त्याने जर मी जात असेल तर माझ्याकडे पाहून उद्या लोकांना प्रश्न जर निर्माण झाला की तो तयाचे जांगे मांडिये झाला काही जाणावा, असा जर प्रश्न निर्माण झाला तर याचं उत्तर मी काय देणार? कदाचित मी स्वतःला उत्तर देणार नाही, मी समाजाला उत्तर देणार नाही, पण अदृष्ट आला तरी मला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि हे चिंतन करण्यासाठी खरं तर ही व्याख्यानमाला आहे. पाठीमागे वळून का पाहायचं, पूर्वजांचं स्मरण कशासाठी करायचं, तर ते याच्यासाठी करायचं आहे कारण त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, ताकद मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे दिशा मिळत असते. माणसं आज फार गतिमान आहेत, नाही असं नाही, पण गतिमान असलेल्या माणसाला जर अचूक दिशा नसेल तर ती गतीसुद्धा विनाशाकडे घेऊन जाणारी ठरते. तुमच्या गतीला दिशा अपेक्षित असते आणि दररोज सकाळी देवपूजा वंदन करून आपण मंदिरातून जेव्हा मार्गस्थ होतो तेव्हा त्यांची दिशा आपल्याला शोधता आली पाहिजे की ही अधिकरणं कोणत्या दिशेला गेलेत, यांनी आपल्याला कोणता मार्ग दाखवलेला आहे याचा मी विचार केला पाहिजे. 2ही अधिकरणांना मी बालपणापासून पाहतो, 80च्या दशकापासून पाहतो, तेव्हा लक्षात आलं 2ही अधिकरणं एकदम समकालीन आहेत. दोघांचाही कालखंड एकदम समकालीन आहे. पण दोघांच्या कालखंडातलं अजून एक वैशिष्ट्य असं की दोघंही एकाच म्हणजे श्रीगुरूंकडे दोघांचाही विद्याभ्यास म्हणजे त्यांचा त्याच ठिकाणी अभ्यास झालेला. जे श्रीरामपूरला कैवल्यवासी श्री भास्कर म्हणजे नागराज बाबा होते, यांच्याकडे म्हणजे आदरणीय दिगंबर नागराज बाबा आणि आदरणीय संवत्सरचे बाबा या दोघांचंही अध्ययन झालेलं. पण दोघांची प्रकृती फार भिन्न. एकाच ठिकाणी एकाच झाडाला उगवलेली 2 फुलं असतात, 2 फळं असतात, पण प्रत्येकाचं भाग्य आगळं असतं. म्हणजे राम गणेश गडकऱ्यांचं फार सुंदर एक काव्य आहे. एकाच झाडाला म्हणजे उमललेली 2 फुलं, दोघांचं भाग्य वेगळं आहे. एका फुलाचं भाग्य असं असतं की ते परमेश्वराच्या त्या चरणापर्यंत पोहोचतं. एखाद्या फुलाचं भाग्य असतं की ते कुणाच्या तरी शृंगारासाठी केसामध्ये जाऊन तिचा शृंगार वाढवण्याचा प्रयत्न करत असतं. एखाद्या फुलाचं दुर्दैव असं असतं की त्याला कुणाच्या तरी प्रेताला शृंगारावं लागतं. एकाच झाडाला उमललेली ही वेगळी वेगळी फुलं आहेत. पण या सर्व दृष्टीने मी जेव्हा पाहतो या 2ही अधिकरणांची काही साम्यता आहे आणि काही व्यक्तिमत्वातले भेद मला म्हणजे प्रकर्षानं जाणवले.
दोघांचे एकमेकाकडे पाठ म्हणजे करून उभे असलेले फोटो आहेत. दोघांमधली वेगळीकता अशी आहे, म्हणजे एकामध्ये प्रचंड स्थिरता आहे, अथांगता आहे, आणि एकामध्ये मात्र प्रचंड धीरता आहे. धैर्याचा महासागर म्हणून मी जेव्हा पाहतो तेव्हा मला आदरणीय औरंगाबादच्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या जीवनाच्या प्रचाराच्या सर्व दिशा पहा तुम्ही. बद्रिकाश्रमपासून इकडे कन्याकुमारीपर्यंत ज्यांचा व्याप होता, इकडे मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत ज्यांचा प्रवास होता, म्हणजे या भारतातल्या चारही टोकांच्या नगरांना जोडणारा त्यांचा प्रचंड असलेला व्याप, आणि तरीसुद्धा धर्मसाधना जोपासणारे बाबा आम्ही पाहत होतो. जे आदरणीय श्री गुरुजींनी एकदा आम्हाला त्यांची आठवण सांगितली. जे इथे उरुळी कांचनला त्यांचा महावाक्याचा जे सोहळा होता, पोथीच्या कार्यक्रमात असताना काहीतरी व्यापानिमित्त बाबा बाहेर गेले. बाहेरून येत असताना वाहनाचा कोणाला तरी धक्का लागला आणि छोटासा अपघात झालेला होता. बरोबर 2:30-3 वाजले असतील आणि बाबा बरोबर पोथीला पोहोचले. बाबा पोथीला गाडी पोहोचली, घंटा झाली, सगळी मंडळी बसली. बाबा येऊन असं नसतं झाले. पाठज्ञ आदरणीय आचार्य श्री गुरुजीच होते. पोथी सुरू झाली. पोथी जवळजवळ त्या दिवशीची म्हणजे पूर्ण झाली आणि नंतर मग लोकांच्या कर्णोपकरणी गोष्ट पोहोचली की कुठेतरी अपघात झाला होता, तिथून बाबा सुखरूप पोहोचले. बाबांच्या चेहऱ्यावरती स्थिरता, धीरता कुठेच हललेली नव्हती. माणूस इतका स्थिर म्हणजे तो कसा असू शकतो? इतक्या समस्येमध्ये सुद्धा स्थिर असणारी माणसं जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात येतं की यांच्या धैर्याची उंची किती असेल. प्रचंड म्हणजे हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरा एवढी धीरता अशा साधकांमध्ये पाहायला मिळते. त्यांचा व्याप तुम्ही पहा, त्यांचं चिंतन पहा. कुठल्याही ज्या कालखंडामध्ये अध्ययन झालं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी पोथी कधी उघडून पाहिली नाही, पण तरीसुद्धा सिद्धांतावर स्थिर असणारे हे साधक आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या अगदी विरुद्ध संवत्सरच्या बाबांची गोष्ट होती. ते इतके स्थिर असायचे ते आणि त्यांची साधना त्यांनी स्वतःला सीमित करून घेतलेलं होतं. इतकं संयमित. तुम्ही जर दुसरा अध्याय जर श्रीमद भगवद्गीतेतला जर अभ्यासत असू आपण, तर स्थित प्रज्ञत्वाची लक्षणं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आदरणीय बाबांचा चेहरा डोळ्यापुढे येतो. इतकी स्थिरता. म्हणजे मला आठवतं जे कैवल्यवासी माई होत्या, मंदिराच्या मला वाटतं उद्घाटनाच्या नंतरची गोष्ट असेल कदाचित. आम्ही म्हणजे माईंना स्मरणाला थोडासा म्हणजे अवधी होता. मग उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये आदरणीय संगीतताई वगैरे आम्ही सगळे होतो. जे संवत्सरला पोहोचलो, माईंची स्मरण साधना सुरू असायची आणि तेवढा एक छोटा मुलगा होता. गावामधून येत असताना त्या मुलाचं आणि दुसऱ्या मुलाचं कुठलं तरी भांडण झालं. आता भांडण म्हटलं की ते भांडणाला काही मर्यादाच नसतं. ते भांडण म्हणजे शब्दापर्यंत राहतं अशातला काही भागच नाही. ते भांडण फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि तिथे नंतर म्हणजे सर्व जे जुने विद्यार्थी होते त्यांच्यासाठीचा नंतर एक सोहळा आयोजित केला जाणार होता. त्याच्या पत्रिकांचे नंबर लिहिण्याचं काम सुरू होतं. मी ते पडवीलाच होतो. बाकी संत मंडळी होती, आदरणीय आत्ताचे बाबा वगैरे सगळी मंडळी होती. आणि हे सगळं सुरू असताना तेवढ्यात एक आई म्हणजे वयोवृद्ध होती ती बाई गावातली, मोठ्याने आरडत ओरडत आली. तुमची लोकं अशी हे म्हणजे महानुभाव असे सगळा उद्धार करतच, तिचा पट्टा चालूच. ते ओसरीला समोर येऊन उभी, तो मुलगा, त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली, आणि ती सांगत होती, बाबा तुमच्या मुलाने माझ्या मुलाचं डोकं फोडलं. आता ते अचानक आवाज आला. बाबांनी असं पाहिलं. तुम्ही सर कधी जर जे श्री गुरुजींच्या खोलीत गेलात तर तिथे समोर बाबांचा फोटो लावलेला. बाबा पलंगावर त्याच अवस्थेमध्ये बसलेले असायचे. ते बाबांनी असं वळून पाहिलं. नाही असं का? बरं. ती बाई एवढी ओरडून सांगत होती, तिचा राग आम्ही सगळं पाहत होतो. मी म्हटलं आता फार मोठं काहीतरी महाभारत होणारच, असं आपली कल्पना असते. म्हटलं आता ज्याने डोकं फोडलं त्याला बाबा बोलवतील, मग शिक्षा होणार, बाकी सगळ्या गोष्टी. ती बाई मात्र सांगत होती, तुमच्या मुलाने डोकं फोडलं. म्हणजे तिच्याकडे पाहून बाबा म्हटलं असं का? बरं 3 टाके पडले. बाबा म्हटलं असं? बरं. आता ते एका शब्दातच बाबांचा संवाद थांबायचा. आम्ही फक्त चेंडू असतो पाहतो, एका बाजूने मारला की दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, दुसरीकडून म्हणजे मारला की पहिल्या बाजूला पाहतो. अशीच अवस्था. आम्ही त्या बाईकडे बघायचो, इकडे बाबांकडे बघायचो. हे सगळं सुरू. तेवढ्यात बाबांनी त्या मुलाला सांगितलं. तिने सांगितलं बाबा 300 रुपये लागले. तिचा हिशोब पक्का होता. तिने सांगितलं. बाबांच्या लक्षात आलं लागणं हे नंतर आहे, 300 रुपयाचा प्रश्न आहे. बाबांनी ओळखलं, पटकन 300 रुपये मागून घेतले, त्या बाईला दिले, भांडण मिटलं, बाई निघून गेली. आणि त्या घटनेकडे पाहताना मी विचार करू लागलो, घटना कितीही मोठी असेल तुम्ही त्याला सामोरं कसं जाता ही गोष्ट फार मोठी आहे. प्रचंड मोठी भांडणं असू द्यात. अलीकडचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. तुम्ही किती स्थिरतेनं धीरतेनं त्याच्याकडे पाहता याच्यावर तुमचं मूल्य अवलंबून असतं. पुढचा कितीही चुकीचा वागू द्या, आपण का आपली जागा सोडली की आपलं साधुत्व अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. या दोन्ही अधिकरणांकडे मी जेव्हा जेव्हा पाहतो, दोघांचे चेहरे पाहतो,
दोघांचे जीवन जेव्हा पाहतो तर म्हणजे दैवी संपदेनं अलंकृत असलेले दोनही अधिकरण फार बोलके होते. त्यांचं आयुष्य जेव्हा मी पाहतो, त्यांचं संपूर्ण जीवनातला कालखंड जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा लक्षात येतं की दोघांची वृत्ती भिन्न होती, प्रकृती भिन्न होती, स्वभाव भिन्न होते, तरीसुद्धा दोघंजण आपापल्या साधनेवर अविचल होते. संवत्सरच्या बाबांनी कधी जागा सोडली नाही. ते आपल्या जागेवर धर्म साधना आचरत होते. त्यांना कधी कुठे जावं लागलं नाही, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या साधनेला कुठेही बाजूला केलं नाही. ज्ञानसाधना अविरत अखंडपणे करणारे बाबा जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात येतं की एखादं घर असतं, त्या घरामधलं एखादं देवघर असतं आणि त्या देवघराच्या समोर तिथे परिसर उजळविणारे एखादा नंदादीप असतो. तो अखंड तेवत असतो, तो कधी विझत नाही, त्यातलं तेल कधी कमी होत नाही. कमी झालेलं तेल पुन्हा वाढून तो नंदादीप जसा अव्याहत प्रकाशित असतो, त्या नंदादीपासारखे म्हणजे कैवल्यवासी श्री संवत्सरचे बाबा म्हणजे मला म्हणजे सातत्यानं जे दिसत आले, प्रेरणा देत आले की अतिशय सात्विकतेचा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या वृत्तीकडे पाहिल्यानंतर ही सात्विकता प्रत्येक वेळी जी तिथे ते आम्हाला जाणवायची. फार लहान अवस्थेपासून आम्ही तिथे होतो. बाबा स्वतः सकाळी चहाला साखर आणि चहा पावडर काढून द्यायची बादली, मग ती सेवा घेऊन आम्ही बायांपर्यंत पोचायचो. इतकं म्हणजे मी खरं तर अधिकरणं जर शोधावा असं जर विचार केला ना, तर मी असं विचार केलं बाबांकडे एवढे शिष्य आहे, बाबांनी तर सांगायला पाहिजे तू साखर दे, तू चहा पावडर दे, तू हे कर, तू ते चहा गाळून दे. पण बाबांनी असं नाही केलं. ते फार विचार केला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बाबा जोपर्यंत पलंगावर जात नाही तोपर्यंत बाबा याच कामात हे असायचे. तेलसुद्धा देण्याचं काम स्वतःच करायचे. तेलाची परीक्षा कशी करतात आपल्याला बऱ्यापैकी लोकांना ही गोष्ट माहीत नसेल. तिथे ड्रमने तेल यायचं, ते तेलाचे ते झाकण असायचे, ते खोलायची सेवा वगैरे असायची. आम्ही तिथेच असायचो. म्हणजे खोलल्यानंतर त्यातलं तेल बाबा बोटाने घ्यायचे, इथे लावायचे आणि असं चोळल्यानंतर त्याचा वास घ्यायचे. म्हणजे तेलाचा वास घेऊन काय, नंतर कळलं की तेल कुबट आहे की नाही याची परीक्षा करण्याची एक अवस्था असते. आम्हाला बरेच दिवस माहीत नव्हतं. जे माई असायच्या तांदूळ वगैरे इथे उन्हामध्ये घालण्याचा योग यायचा आणि मग तांदूळ हातावर चोळून पाहिलं जायचं आणि मग वास घेतला जायचा की या तांदळाला नेमका कसा वास आहे. जुनी माणसं एकेका गोष्टीची जी पारख करायचे त्याच्यामध्ये एक प्रकारचा दृष्टिकोन असायचा. फक्त वस्तूच पारखून घ्याव्यात असं नाही, ही माणसंसुद्धा पारखून घेत होती. आपण अनेक संदर्भ अभ्यासलेले आहेत. मुरारी मल्लव्यासांच्या संदर्भामध्ये अभ्यासलं आपण की चेहऱ्यावरून सुद्धा माणूस आपल्याला अनुभवता येतो, याची परीक्षा घेता येते, करता येते. या सर्व अधिकाऱ्यांकडे पाहताना एक महत्त्वाची घटना मला तुम्हाला आवर्जून इथे जी सांगायची आहे. म्हणजे 8 दिवसापूर्वी एका अधिकाऱ्यांशी माझ्या फोनवरून संवाद झाला. त्यांनी घटना सांगितली. म्हणाले फार सुरुवातीची एक 60-65चा कालखंडातली गोष्ट आहे. त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र अधिकरण म्हणून कैवल्यवासी म्हणजे कल्लूरकर शेवलीकर बाबा यांची फार मोठी ख्याती होती. अतिशय ज्येष्ठ अधिकरणं होते आणि त्याच वेळेला औरंगाबादला वास्तव्याला असणारे आदरणीय बाबा, 2 अधिकरणं एकाच परिसरामध्ये म्हणजे वावरणारे. दोघांचंही एकमेकाशी सख्यत्व होतं. वैचारिक मतभेदही असतील पण परमप्रीती साधून असणारे. खडकुलीच्या स्थानाचा शोध घेण्याचा विषय सुरुवात होता. ती जागेची नियोजन जेव्हा सुरुवात होतं, फार सुरुवातीचा कालखंड, जे धरण बांधण्याच्या अगोदरच्या कालखंडातली गोष्ट. म्हणजे औरंगाबादच्या बाबांचं वैशिष्ट्यच असं होतं की धाडसी म्हणजे प्रचंड धाडस जर कुणी करावं तर ते बाबांनी. म्हणजे ज्या कालखंडामध्ये वाहन चालवणं हे निषेधरूप मानणारा एक समाज होता, त्या कालखंडामध्ये बाबांनी स्वतः गाडी विकत घेतली आणि स्वतः गाडी शिकले. बाबा स्वतःच गाडी चालवायची. ते एकदम धाडसी. सुरुवात महाडवा पंथात पहिल्या ज्या गोष्टी घडल्या की नाही त्या आदरणीय बाबांपासून सुरू झाल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, द्वारकेला आदरणीय बाबा पहिल्यांदा गेले. द्वारकेला न जावं या संकेताला मानणारा बराच वर्ग आज त्या रस्त्याने जाताना दिसतो. बाबांनी पुढे बद्रिकाश्रमकडे जाण्याचं नियोजन केलं. तिथे शोध घेतला. बद्रिकाश्रममध्ये मंदिराची निर्मिती झाली. बद्रिकाश्रमकडे जाताना नागढोळं मुरडणारी माणसं पुन्हा आता त्याच वाटेनं जाताना आम्हाला दिसतात. तेव्हा लक्षात येतं की किती मोठं धाडस, दूरदृष्टिकोन किती असावा. आदरणीय बाबांकडे हा दूरदृष्टिकोन फार होता. खडकुलीच्या स्थानाचं ते नियोजन सुरू झालेलं. आता जायचं तर सोबत अधिकरणं पाहिजे आणि मग म्हणून बाबांनी बदनापूरून बाबांना बोलावून घेतलं. कल्लूरकर श्री मोठे बाबा, जे बाबा स्वतःच गाडी घेऊन गेले, त्यांना गाडीमध्ये घेतलं आणि 2घच जणं निघाले. बाकी परिवाराला कोणाला माहीत नाही. गाडी सुरू झाली आणि खडकुलीमध्ये अर्थात त्या परिसरामध्ये नदी होती, पाणी होतं. आता बाबांमध्ये प्रचंड धाडस. पण आता ते बदनापूरचे बाबा म्हणजे एक सामान्य म्हणजे वृत्तीने एकदम जे मवाळ धोरणाचे. ते समोर पाणी दिसलं ते म्हटलं आता गाडी थांबवा, पुढे जायची काही गरज नाही. तर पाणी आहे, पुढे जाऊन कसं काय आपल्याला काही, गाडी तर पाण्यात तरंगत चालत नाही ना, होडीची गोष्ट वेगळी. बाबांचं काही नाही, आपलं त्यांचं चालू, त्यांचं एक्सलेटरवर जोरात पाय. बाबा काही गाडी थांबवायला तयार नाही. आता गाडीचा दरवाजा काही उघडू द्यायला तयार नाहीत.
बाबांनी पाण्यातून गाडी घातली. यांचा मोठ्याने नामोच्चार सुरू झालेला. अंगाला तर घाम फुटला. त्यांनी पटकन घाम वगैरे पुसला. बाबांचं काही नाही, त्यांचं ठरलेलं. त्यांनी बरोबर पाण्यातून गाडी घातली. अर्ध्या पाण्यातून गाडी बरोबर पलीकडे काठावर गेली. आणि मग मात्र बदनापूरच्या बाबांनी घाम पुसला चेहऱ्यावरचा आणि मग दंडवत केला. ते म्हटले, हे असलं धाडस अंगलट येईल असं काही धाडस करत जाऊ नका. ते म्हटले, बाबा तुम्ही सोबत आहे ना, तुम्ही सोबत असल्यानंतर अशा धाडसाला मला भीतीची गरज नाही. मी घटना इथे थांबत नाही, स्थानाजवळ गेले. स्थानवंदन झाल्यानंतर बदनापूरच्या बाबांनी आदरणीय म्हणजे औरंगाबादच्या बाबांकडे पाहून हात जोडले. म्हणाले, तुमच्यामुळे मला स्थानवंदन करता आलं. एखादा अधिकरण धाडसानं एखादं काम करतो, त्याचा एक दृष्टिकोन असतो, त्याचा एक ऊर्जा असते, प्रचंड व्यापकता असते. म्हणजे हा एवढा विचार येतो कुठून? जेव्हा एखादा अलंकार सोन्यामध्ये तावून सुलाखून निघतो की नाही, त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होते. जितकी संकटं अधिक तितकी ताकद अधिक, तितकी क्षमता अधिक, तितकी त्याच्यामध्ये मधलं धैर्य अधिक निर्माण होतं. पण हे निर्माण करण्यासाठी आपल्याला त्या अग्नीच्या तेजातून जावंच लागतं. टाकीचे घाव लागल्याशिवाय देव पण येत नाही, पण देव पण अंगात यावं असं प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं. पण त्याच्याशिवाय टाकीचे घाव आपल्याला सोसल्याशिवाय काम चालत नाही. एक दृष्टिकोन असतो. या दोनही अधिकारांकडे मी जेव्हा पाहतो, म्हणजे एकामध्ये प्रचंड धीरता आहे, एकाकडे प्रचंड स्थिरता आहे. ही स्थिरता आणि धीरता आपल्याकडे कशी येईल याचा मी नेहमी विचार करत असतो. आणि या दोघांच्या साक्षीनं चालणारा आपला सर्व परिवार मी जेव्हा पाहत होतो, जे कैवल्यवासी जे आदरणीय माई असतील, आदरणीय जे कैवल्यवासी जे बाबा असतील, या सगळ्यांनी ही सामग्री घेतलेली आहे. यांनी हा वारसा घेतलेला आहे. यांना परंपरेचा वारसा नाही. परंपरेचा वारसा नसतानासुद्धा कर्तृत्वाचा वारसा निर्माण करणारे हे साधक पाहिल्यानंतर लक्षात येतं की यांच्याकडे ही प्रेरणा, ही ऊर्जा येते कुठून, यांची ईश्वर साधना अशी नेमकी काय आहे. जे मला आठवतं 1992ची गोष्ट, ही जागा जेव्हा म्हणजे प्राप्त झाली आणि मग भूमिपूजन होतं इथे. म्हणजे संवत्सरून आम्ही छोटी एक जीप गाडी होती, म्हणजे माईंसोबत आम्ही आलेलो. मी नुकतंच 10वी-12वी काहीतरी झालो असेल. भूमिपूजन होतं. बांबूची एक काडी होती. कैवल्यवासी औरंगाबादचे बाबा भूमिपूजनाला आलेले, सकाळची वेळ. आणि बरोबर त्यावेळेला आप्पासाहेब जे चाफळकर इथे राहतात ते होते. ते सरले आता ते रोटरी क्लबचे अध्यक्ष होते. म्हणजे त्यावेळचे फार मोठे व्याख्यात म्हणजे ते प्रख्यात होते. त्यांच्या इथे ते चक्र असं ते रोटरी क्लबचं म्हणजे त्यांच्या छातीवर लावलेलं. आणि बाबासुद्धा रोटरी क्लबचे मेंबरच होते. आणि बरोबर बाबांनी तो धागा शोधला, ध्वजारोहण झालं आणि मग आप्पासाहेबांचं भाषण झालं आणि शेवटी बाबा बोलायला उभे राहिले. त्यावेळची सगळी म्हणजे ग्रस्त मंडळी वगैरे सगळी होती. बाबांनी इतका चांगला संदर्भ दिला. रोटरी क्लबचं चक्र आणि महानुभावांच्या ध्वजावरचं चक्र, दोघांचा अन्वय साधत महानुभावांनी केलेली गतिमानता, 12व्या शतकापासून महानुभावांचा हा उद्धारक विचार, कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही, कुठल्याही प्रकारची म्हणजे लोकप्रसिद्धी नाही. लोकप्रसिद्धीच्या परांमुख राहूनसुद्धा महानुभाव पंथाचे साधक 17व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये काबूल कंदाहारपर्यंत पोहोचतात. काय होतं त्यांच्याकडे? एक जोडी, एक पोथी, एक गाठी, एक विशेष. एवढ्या बळावर ही माणसं इथपर्यंत पोहोचतात. हे होतं कशाच्या बळावर? ईश्वर साधनेच्या बळावर. आप्पासाहेब फार खुश झाले त्यावेळेला. आणि ते कधीच गावामध्ये कोणाकडेच काही घ्यायचे नाही. इथे कधीतरी म्हणजे गुरुजी किंवा बाबा त्यांना आग्रह करायचे, कधीतरी बिना साखरेचं दूध वगैरे ते घ्यायचे. पण या माणसाच्या मनातसुद्धा महानुभाव संप्रदायाबद्दल आदर निर्माण करण्याची ताकद अशा अधिकारी पुरुषाकडे असते, लक्षात ठेवा. म्हणून जो बोलतो, जो विचार करतो, जो त्या दृष्टीने चालण्याचा प्रयत्न करत असतो, या सगळ्यांचा जेव्हा मी साकल्यानं विचार करतो, एक छोटासा प्रसंग सांगतो आणि आजच्या विचाराला मी थांबवतो. यांच्यातली स्थिरता आणि धीरता मी जेव्हा स्वतः अनुभवत होतो, म्हणजे 1995चा कालखंड होता. फार सुरुवातीला आजचा जो महिलांचा देवपूजेचा हॉल आहे तेवढाच फक्त हॉल होता, सिमेंटचं बांधकाम होतं. बाकी अलीकडची जिथे आता श्री गुरुजींचं वास्तव्याचा हॉल आहे तिथे पूर्वी एक झोपडी होती. आणि आमचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू, आदरणीय अण्णा आणि प्रवीण आप्पा, आम्ही तीनच त्यावेळेला भिक्षुकामध्ये, म्हणजे आम्ही 2 ग्रस्त आणि म्हणजे अण्णांचं दीक्षा झालेली. महिलांमध्ये काही महिला होत्याच होत्या. आता हे सर्व सुरू देवपूजा म्हणजे असायची. पुरुष विभागात एक देवपूजेचं एक आसन होतं त्या झोपडीमध्ये. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. बरोबर सुट्टी लागलेली शाळेला आणि मी आदल्या दिवशीच देहाच्या गावाला गेलो. आणि दुसऱ्या दिवशी पाठीमागून इथे ते वरचे साहेब आहेत, त्यांचा एक जावई आहेत, ते सरले ते आता जे वसंत म्हणून, तो दुसऱ्या दिवशी पटकन आला. म्हणे बापू आपल्याला जावं लागेल. म्हटलं काय झालं नेमकं? आणि आश्रमामध्ये झोपडी होती, त्याचं जळीत झालं. अरे म्हटलं फार वाईट वाटलं. गांभीर्य लक्षात येत नाही आपल्या. आता आमची शाळेचे काय 4 पुस्तकं, 4 वह्या, 4 ड्रेस, याच्याशिवाय वेगळं काय असणार आहे. पण चला ठीक आहे, आम्ही लगेच पटकन तिथून पोहोचलो इथे. आणि पोहोचल्यानंतर गोष्ट लक्षात आली की त्या भिंती उभ्या होत्या, मातीच्या भिंती होत्या, सफर जळालेलं होतं, सगळीकडे राख वगैरे पडलेली होती. कोपऱ्यामध्ये सायकल होती, आप्पांची सायकल, सतीदादांची पण एक सायकल होती, सायकली जळालेल्या.
आणि हे सगळं चित्र डोळ्यापुढे उभं होतं. बाहेर एक लोखंडी पलंग होता त्यावेळेला, पलंगावर गुरुजी बसलेले, ग्रस्त मंडळी होती आणि माई तिथे होत्या. आता स्वाभाविक या प्रसंगाचं गांभीर्य असतं. लक्षात ठेवा, आज हे चटके जाणवणार नाहीत. आजची गोष्टच वेगळी आहे. आज कोणी इकडे पाहिलं की लगेच लाईट लागतो, तिकडे टाळी वाजवली की इकडे लाईट लागतो. आजची गोष्ट वेगळी. सगळं जळालेलं, फक्त भिंती उभ्या होत्या. आतली देवपूजा पलीकडे नेऊन महिला विभागात ठेवलेली होती. असेच सगळे गर्दी करून बसलेले. गुरुजींच्या डोळ्यात पाणी होतं. मी पाहिलेला तो पहिला प्रसंग. गुरुजींच्या डोळ्यात पाणी मी कधी पाहिले नाही, त्यावेळेला मात्र ही गोष्ट पाहिली. आम्ही सगळे समोर बसलेलो. माई शेजारी उभ्या होत्या आणि माईंचा हात गुरुजींच्या पाठीवर होता आणि पटकन माई म्हटल्या, बाकीची ग्रस्त मंडळी अवतीभोवती होती, आपल्या फुरकरवाडीची मंडळी पण होती, बाबा जाऊ द्या, ठीक आहे, आता सपर जाळायला आपण दुसरं बांधू, अलीकडच्या बाजूला आपण सुरुवात करू, उद्यापासून तयार. कारण पहिल्या मातीच्या विटा पण आपण ते घरगुतीच पाडलेल्या होत्या, आपण सुरुवात करू उद्यापासून, लगेच पाचट आपल्याकडे सगळं तयारी करू. माई फार धाडसी विचाराच्या होत्या. माई म्हटल्या, म्हणजे बुवाजी आता जे झोपड्या नाही बांधायच्या, आता इथून पुढे मार्गात जे काही बांधकाम होईल ना ते स्लॅबचं बांधकाम करायचं, इथून पुढे कधीच झोपडी बांधायची नाही. मी आज जेव्हा या वाक्याकडे पाहतो, या घटनेकडे पाहतो, घटना कितीही अवघड असू द्या, कितीही कठीण असू द्या, तुम्ही विचार काय करता, तुमचं व्हिजन काय, ही गोष्ट फार मोठी आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं उदाहरण पहा, तुम्ही चिखलामध्ये उभे असलात तरी चालेल, तुम्ही पाहता कशाकडे ही गोष्ट महत्त्वाची असते आणि तो दृष्टिकोन व्यक्त करण्याचं काम करतो. जेव्हा या पूर्वजांकडे मी पाहतो, ग्रंथातले पूर्वज आपल्याला शोधावे लागतील, पण आपले पूर्वज आपण आपल्या डोळ्याने पाहिलेले आहेत. आपण त्यांच्यामध्ये स्थिरता पाहिली, आपण त्यांच्यामध्ये धीरता पाहिलेली आहे, आपण त्यांच्यामध्ये ज्ञानभक्तीचा संयम पाहिलेला आहे, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. फक्त गोष्ट एकच आहे की ते आता मला स्वतःमध्ये उतरवावं लागेल. मी त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याचा मला विचार करावा लागेल. आणि या गोष्टीकडे जेव्हा मी स्वतःला तपासण्याचा प्रयत्न करतो, मग माझा जो प्रवास सुरुवात होईल, तो प्रवास सगळ्यात महत्त्वाचा असेल. कारण त्या पाठीशी ही स्थिरता असेल, त्या पाठीशी ही धीरता असेल. या आदिकांनांपासून अशा म्हणजे असंख्य प्रेरणा आपल्याला मिळतात. प्रेरणा शोधण्यासाठी फार काही बाहेर जावं लागत नाही. दत्तात्रय प्रभूंनी छोट्या छोट्या गोष्टींपासून घेतलेले गुण तर आपल्याला सांगितलेलेच आहेत. आपल्या अधिकरणांमधले हे गुण आपल्याला शोधावे लागतील. भाष्यकार सांगतात की नाही, गुण तो वात वेरी घेवसावा, हे वात वेरी घेऊसून गुण मला शोधावे लागतील. स्मरणाच्या प्रसंगी एका मातेच्या डोळ्यात असलेलं पाणी, 2 दिवसापूर्वी एक आमची तरुण भगिनी मला म्हटली, बापू आपल्यात फार चांगलं आहे. म्हटलं काय चांगलं आहे? नाही, आपल्याकडे आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहता येतं. अरे म्हटलं खरंच गोष्ट आहे, आपण आयुष्यभर जर विद्यार्थी राहिलो ना तर आपल्यासारखा भाग्यवान कोण नाही. पण मी जर का म्हटलं की माझ्यासारखा विद्वान कोण नाही, तर माझ्यासारखा कपाळकरंटा दुसरा कोण नसतो. लक्षात ठेवा. मी स्वतःला ठरवलं पाहिजे ना, मी कोण आहे नेमका. मी जर आयुष्यभर विद्यार्थी असेल तर मी सामान्यातल्या सामान्य लहान मुलाकडून सुद्धा काही गोष्टी शिकू शकतो. महानुभाव पंथातला प्रत्येक अधिकरण त्या विचारानं प्रेरित झालेलं आहे. फक्त मी त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीनं पाहतो. व्याख्यान मला फार सुंदर झाली. 15व्या वर्षाची व्याख्यान मला ऐकताना लक्षात आलं की महानुभाव पंथामध्ये आपण भविष्य निर्माण करतो आहे. मला दरवर्षी मी व्याख्यानमालेच्या नोट्स काढायचो, यावर्षी मी काही काढल्या नाहीत. माझी नोट्स पाहून एकदा एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की बापू हे सुद्धा प्रकाशित करा कधीतरी, कारण पुढे भविष्यात येणाऱ्या व्याख्यात्यांना या नोट्ससुद्धा उपयोगी होणार इतकं महत्त्वाचं काम याच्यामध्ये. हे सगळं आहे आपल्याकडं. व्याख्यानमाला त्यातलं एक पाऊल आहे. लक्षात ठेवा. चांगलं व्याख्यान झालं म्हणजे काम संपलं असं नाही. आत्ता तर आपली सुरुवात झालेली आहे. चांगलं चालता येतं, चांगलं बोलता येतं, पण हे बोलणं जेव्हा कृतीमध्ये उतरतं तेव्हा ते चांगलं वाटतं. मला असं वाटतं आपण प्रत्येकजण बांधील असलो पाहिजे. यावर्षी मी जे बोललो की नाही, वर्षभर मी ते आचरण्याचा प्रयत्न करेल आणि ते दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःमध्ये उतरवेल. आपोआप ते दिसेलच लोकांना. सांगायची गरज नाही. मौनावर बोलणं याच्यासारखं काही महत्त्वाची गोष्ट नाही, पण मौन जेव्हा स्वतःचं तुमचं जेव्हा बोलकं होतं तेव्हा स्वामींचा सारखा लिळायचा संदर्भ याच मौनातून निर्माण होतो. लक्षात ठेवा. आपली प्रत्येक कृती, तुम्ही आपण प्रत्येकजण महानुभाव पंथाचे एक एक स्वतंत्र ध्वज आहोत. आपण जिथे जातो लोक आपल्याला ओळखत नाही, आपल्या गणवेशाला ओळखतात. मी जिथे जातो महाराष्ट्रामध्ये मला त्या अर्थाने नाही, पण मी ब्रह्मविद्या पाठशाळेचा विद्यार्थी आहे या दृष्टीनं पाहिलं जातं. तिथं आपलं चालणं, उठणं, बसणं, बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपल्याकडे असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट, वास्तू निर्माण करता येते, त्याला प्लॅस्टर करता येतं, प्लॅस्टर पडलं तर नवीन करता येतं, रंगरंगोटी करता येते. व्यक्तिमत्वाची पडझड झाली तर सावरणार कुठे? आपल्याला व्यक्तिमत्व उभी करावी लागतील, ती निर्माण करावी लागतील, त्यांच्यामध्ये चारित्र्याचे गुण उतरावे लागतील. फक्त एक झालेला खेद व्यक्त करतो, तुम्हाला कदाचित आवडणार नाही. आता पवित्र पर्वाचा कार्यक्रम झाला, हॉलवर कार्यक्रम होता. मी फार प्रत्येक गोष्टीकडे मी निरीक्षण करून पाहतो. मी अनेक अधिकरणांचे पवित्र पर्वाचे सोहळे पाहिले.
अधिकरणाचा पवित्र पर्व सोहळा सुरू असतो, सगळा मार्ग सगळे साधक बसलेले असतात. मी विचार करू लागतो की आपली निष्ठा नेमकी कमी कुठे पडते. मी कुणाशी तरी बोलत बाजूला उभा असतो. मला तिथल्यापेक्षा घरी राहणं जास्त पसंत वाटतं. मला कार्यक्रमामध्ये समोर बसणं महत्त्वाचं वाटत नाही. मला दुसऱ्याचे व्याख्यान ऐकायला गोड वाटत नाही. असं नाही बंधूंनो. माझं लोक तेव्हा ऐकतील जेव्हा मी लोकांचं ऐकेल की नाही. हे विनाकारण पुढे बसणारी माणसं वेडी नाहीत. त्यांना सगळे चरित्र यांनी सगळी पाठ केलेली आहेत, तरी पुढे बसून ऐकतात. हे मोठेपण आहे त्यांचं. ते आपल्याला मोठं करायचा प्रयत्न करतात. आम्ही पण याच रांगेतून गेलो आहोत. हे सहजासहजी नाही झालं. आपल्याला आपली निष्ठा निर्माण करावी लागेल. माणसं निर्माण करता येतात, पण माणसांमध्ये निष्ठा पेरावी लागते. मार्गनिष्ठा, गुरुनिष्ठा, त्यासोबत ईश्वरनिष्ठा ही प्रेरित करत असताना लक्षात येतं की आपल्याला या वाटेनं विचार करावा लागेल. पूजावसर करणारा कुठलाही व्यक्ती असेल, असू देत ना, पण माझं तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण ते चालू असताना मी अप्राप्ती भावेल की असं पूजावसर मला करता आला पाहिजे. इतकं सुंदर पवतं होत आहे की मी तिथे उपस्थित पाहिजे. हे प्रत्येकाने बंधून आपण सगळ्यांनी बाळगलं पाहिजे असं मला वाटतं. मी या संस्थेचा एक सदस्य आहे, तुमच्यातलाच एक साधक आहे. ही गोष्ट मी यासाठी बोललो. मला असं वाटतं की पवित्र पर्वाचा सोहळा पूर्णत्वाला जात होता आणि साप्ते मास्तर मला भेटायला आले की बापू आता हे सांभाळा, लवकर जायचं आहे गाडी. बंधून असं नाही चालणार. ते मला म्हणजे वडिलांसारखे आहेत. आपण प्रत्येकाने वर्षातला एक दिवस तरी पूर्ण वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं. की आपली गुरुनिष्ठा आपण दाखवणार कधी, त्यांना काही वाटणार नाही. हॉलमध्ये जरी पवित्र झालं तरी त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटणार नाही. उंच सिंहासनावर सुद्धा त्यांना ते स्थिर असतात आणि सगळ्यात सामान्य अवस्थेत असलेसुद्धा स्थिर असतात. आपण ठरवायचं की आपण त्यांना कुठं बसवायचं आणि कुठं बसलेलं पाहताना आपण त्याच्यामध्ये आनंद मानायचे आपल्याला शोधावं लागेल. आपलं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. धर्मनिष्ठा, मार्गनिष्ठा आपल्याला जोपासावी लागेल. जे कैवल्यवासी, जे औरंगाबादच्या बाबांची धीरता, जे कैवल्यवासी संवत्सरच्या बाबांची स्थिरता, या दोनही अधिकरणांची स्थिरता आणि धीरता जे आपल्या गुरुपरंपरेकडे आली, त्यामध्ये आदरणीय जे कैवल्यवासी बाबा असतील, पूजनीय कैवल्यवासी माई असतील, या सर्वांकडची ही स्थिरता आणि ही धीरता आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे, उतरली पाहिजे. माझ्याही अंतःकरणामध्ये उतरली पाहिजे ही कामना व्यक्त करतो. जे जे चांगलं वाटेल बंधूंनो, त्या गोष्टीचा जरूर स्वीकार करा. जी गुणग्राहकता आहे ती आयुष्यभर निर्माण करा. या सर्वांची दिनचर्या अभ्यासा तुम्ही. या सर्वांच्या दिनचर्येतून यांनी स्वतःला व्यक्त केलेलं आहे. बोलावं लागतच नाही. तुम्ही बांबोरीला जा, तिथलं घड्याळ बोलतं. त्या घड्याळावर आपल्याला कळतं की आता अधिकरणं कुठे दिसणार आहेत. किंबहुना तुम्हाला तुमच्या घड्याळाचा टाईम लावायचा असेल ना, तर त्यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला टाईम लावता आला पाहिजे. इतकी स्थिरता, इतकी धीरता आपल्या वर्तनामध्ये जेव्हा दिसेल, तेव्हा खऱ्या अर्थानं मी नाही, पण महानुभाव पंथाचा एक साधक म्हणून आपला पंथाचा गौरव निश्चित वाढणार आहे. या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. महानुभाव पंथामधली ही ब्रह्मविज्ञान, ही ज्ञानामृत व्याख्यानमाला फार मोठं काम करते आहे आणि त्याच्या तळाशी मुळाशी आपण आहोत. 15 वर्षाची वाटचाल छोटी गोष्ट नाही. 15 वर्षामध्ये 10 म्हणजे प्रत्येक वर्षी 10 दिवसामध्ये 2 व्याख्याते. दरवर्षी किती व्याख्यानं झाली? जवळजवळ 20 व्याख्यानं. दररोज श्री गुरुजी बोलायचे. ते 10 व्याख्यानं म्हणजे 30 व्याख्यानं दरवर्षी होत होते. 30 गुणिले 15 वर्ष किती व्याख्यानं झाली असतील आजपर्यंत? जवळजवळ 450 व्याख्यानं झाले की नाही? आता 450 व्याख्यानातून जर एक एक गोष्ट घेत गेलो असतो आपण आत्तापर्यंत, आत्ता आपल्यापर्यंत 450 गोष्टींचा समूह झाला असता की नाही? झाला असता, झालेलाही आहे. पुढे आपल्याला तो वाढवावा लागेल. ही वाढविण्याची कटिबद्धता यावर्षी निर्माण करू. ज्यांनी ज्यांनी वाक्पुष्पार्चन सेवा केली त्यांची वाक्पुष्पार्चन सेवा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू स्वीकारात घेऊ. त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये हे बळ प्राप्त हो आणि त्यांच्यासोबत चालताना आमचीसुद्धा छाती उंचावून जाईल अशी भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. लांबलेल्या या धर्मरूप विचाराची इथे भावना व्यक्त करताना जर काही नकळत काही चुकलं असेल, आपण उदार अंतःकरणाने क्षमा करावी प्रार्थना करतो. जेव्हा जेव्हा जिथे कुठे भेट होत राहील संवादातून आपल्याशी हितगुज करण्याची भावना व्यक्त करतो आणि माझ्या या लांबलेल्या विचारांना थांबवतो. जय चक्रधर, जय महानुभाव.